या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये असे हे कुरकुरीत कॉर्नचे कटलेट किंवा कॉर्नचे कुरकुरीत वडे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. एकदाच करून ठेवले की अगदी 8 ते 10 दिवस स्टोअर करून खाऊ शकता. म्हणजे अगदी आयत्या वेळेस कधी भूक लागली, काहीतरी कुरकुरीत यम्मी खायचं असेल किंवा मुलांच्या डब्यासाठी, सकाळच्या नाश्त्यासाठी काहीतरी पटकन करायचं असेल, डीप फ्राय, शॅलो फ्राय करून तुम्ही खाऊ शकता. प्रत्येकाला कळेल अशा साध्या, सोप्या, भरपूर टिप्स आणि योग्य प्रमाणात ही रेसिपी दिलेली आहे. म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा. जर आवडली तर लाईक करा. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सुद्धा तुम्ही मसाले आणि पिठांना आपलं भरपूर प्रेम दिलेलं आहे, छान प्रतिसाद दिलेला आहे, तर त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार. फक्त भारतातच नाही तर आपण परदेशातही कुरिअर करतो. ज्यांना कोणाला मसाले आणि पिठं आपल्याकडून घ्यायचे असतील तर स्क्रीनवर तुम्हाला इथे नंबर दिसत असेल. फक्त हाय मेसेज केला की मसाल्यांची लिस्ट आणि फोटो तुम्हाला तिथे बघायला मिळेल. चला तर मग सुरुवात करूया. या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये ना असे हे मस्त ताजे, टवटवीत आणि तसे स्वस्त आपल्याला कणसं बाजारामध्ये मिळतात. मग असे वेगवेगळे पदार्थ करून खाणं गरजेचं आहे. आता इथे आपण काय केलं, 2 मध्यम आकाराची कणसं अशी सोलून घेतली आणि त्याला सिम्पली सुरीने आपण चिरून घ्यायचं आहे. कॉर्न किंवा कटलेट असे पदार्थ आहे, त्याला थोडंसं ओलावा किंवा मॉइश्चर हवं असतं. असं चिरून घेतल्यामुळे अगदी देठापासून नाही तर मधून असं चिरल्यामुळे आतला सगळा गर असा हा आपल्याला कुस्करायला व्यवस्थित मिळतो. म्हणून याच पद्धतीने आपण हा सगळा 2 कंसाचे असे दाणे चिरून घेतलेले आहेत. अजिबात हे दाणे मिक्सरला वगैरे लावायचं नाही, कारण मिक्सरला अगदी असं पाणी होतं, लगदा होतो आणि त्याला खूप जास्त पीठ लागतं. त्यामुळे तुमचे कटलेट किंवा वडे असतात ते कडक होण्याची शक्यता असते. म्हणून काय करायचं, एक तर महत्त्वाचं म्हणजे चिरून घ्यायचं आहे आणि दुसरं म्हणजे घरातला पावभाजी मॅशर असेल, ग्लास असेल, तांब्या, पेल्याने असं थोडंसं आपण हा कुस्करून घेणार आहोत, जेणेकरून चिरून घेतलेला हा कणीस थोडासा फुटायला मदत होईल. आता जर तुम्हाला हाताने खुडून घ्यायचं असेल तरीसुद्धा याच पद्धतीने थोडासा तुम्हाला हा कुस्करून घ्यायचा आहे. असं केलं की काय होतं, थोडासा कणीस फुटायला मदत होते. फुटल्यामुळे ना त्यातला रस सगळा कटलेटमध्ये येतो आणि चवीलाही हे कटलेट अगदी छान लागतात. आता यामध्ये 1 चमचाभर धने जिरे पूड घेतलेली आहे. अगदीच पाव चमचा आपण यामध्ये हळद घेतलेली आहे. हळद खूप जास्त घालायचं नाही, नाही तर थोडेसे काळपट दिसतात. आता यामध्ये आवडीप्रमाणे मी इथे 5 हिरव्या मिरच्या चिरून घातलेल्या आहे. सोबतच इथे आपण 2 चमचे भरून पांढरे तीळ घेतलेत. तिळामुळे छान कुरकुरीत होतात. शिवाय यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण खूप असतं. इथे आपण 1 लहान किंवा मध्यम आकाराचा कांदा छान बारीक चिरून घेतला आणि अर्धी वाटी भरून साधारणतः इथे आपण बारीक चिरून कोथिंबीर घेतली. तुम्ही मुलांसाठी बनवत असाल तर यामध्ये पालकसुद्धा वापरू शकता. अगदी पाव चमचा हाताने कुस्करून आपण इथे ओवा घेतलेला आहे. ओव्यामुळे एक तर छान लागतात, शिवाय पचायलाही मदत होते. आता यामध्ये सगळ्यात शेवटी चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार जसं लागेल तसं मीठ घालू शकता. आता हे सगळे जिन्नस ना हाताने आपण मस्त कुस्करून घेणार आहोत, जेणेकरून जितकं छान कुस्करून घ्याल, मक्याच्या दाण्यांमध्ये हे सगळे जिन्नस चांगले मुरले जातील आणि याला जे एक्स्ट्रा पाणी सुटतं ते सगळं पाणी सुटायला मदत होईल. तुम्ही इथे बघू शकता असं हे छान मुरलेलं आहे. आता मगाशी आपण 2 मध्यम आकाराची कणसं घेतली, त्याची दाणे साधारणतः 1-2 वाट्या निघू शकतात. आता 2 वाट्या मक्याची कणसं असतील तर त्यासाठी त्याच वाटीने आपल्याला पिठंसुद्धा घ्यायचे आहेत. आता सुरुवातीला 1 वाटी आपण इथे डाळीचं पीठ घेतलं आहे. तुम्ही मूग डाळीचं किंवा चणा डाळीचं जे कोणतं घरामध्ये असेल ते वापरू शकता. सुरुवातीला अर्धी वाटीच पीठ घातलं, लागलं की पुन्हा आपण थोडंसं वापरू. आता याच वाटीने बरोबर अर्धी वाटी आपण इथे कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे. कॉर्नफ्लोअरऐवजी ज्वारीचं पीठ किंवा तांदळाचं पीठसुद्धा तुम्हाला इथे वापरता येईल. यामुळे ना हे कटलेट मस्त कुरकुरीत व्हायला मदत होतं. शिवाय कॉर्नफ्लोअरमुळे ना एक छान बाइंडिंग तुमच्या कटलेटला मिळते. अजिबात एक थेंबही पाण्याचा उपयोग न करता हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला तुम्ही इथे बघू शकता, जरी तुम्हाला कोरडं वाटत असेल, पण जसं तुम्ही हे पीठ मळत जाल तसं मक्याला स्वतःचं पाणी सुटतं, तसं हे थोडंसं ओलसर व्हायला लागतं. तर इथे साधारणतः 1-1.5 मिनिटातच तुम्ही इथे बघू शकता असं हे बऱ्यापैकी ओलं झाल्यासारखं दिसत असेल. यामध्ये थोडीशी थालीपीठाची भाजणी घालून तुम्ही थालीपीठंसुद्धा करू शकता. थोडंसं ओलं वाटत होतं म्हणून अर्धा कप जे आपण डाळीचं पीठ घेतलेलं होतं ते संपूर्ण घातलं. म्हणजे बरोबर 1 वाटी आपण इथे डाळीचं पीठ यामध्ये वापरलं. 2 वाट्या तुमचे कणसाचे दाणे असतील त्यासाठी 1 वाटी डाळीचं पीठ आणि अर्धी वाटी तुम्हाला कॉर्नफ्लोअरचं पीठ वापरायचं आहे. आता यामध्येच थोडासा रवा घालून थोडंसं पीठ पातळ करून तुम्ही असे आप्पेसुद्धा तयार करू शकता. आपण असे मस्त ना वडे किंवा कटलेट तयार करणार आहोत. असं हे पीठ आपलं तयार झालेलं आहे. कुरकुरीत वडे म्हणू शकता, कटलेट म्हणू शकता. तर हे छान तळण्यासाठी ना भिडं किंवा लोखंडी कढई असेल ना तर त्यामध्ये तेल गरम करत ठेवायचं आहे. भिडं किंवा लोखंडी कढईमध्ये ना अगदी कडक कुरकुरीत छान तुमचे वडे कटलेट तयार होतात.
हातावरच आपण वडे थापून घेणार आहोत, त्यासाठी हात ओला करून घ्यायचा आहे. पाण्यामध्ये हात आपण बुडवून घेतला. आता जसा वडा कटलेट तुम्हाला लहान मोठा लागत असेल त्यानुसार गोळा घ्यायचा आणि हातावरच असा हात थोडासा पातळ चपटा करून घेतला. नगेटप्रमाणे तुम्ही थोडेसे लांबसुद्धा हे करू शकता. दुसरीकडे इथे तेल छान कडकडीत गरम झालेलं आहे. आता पहिल्या घाण्यामध्ये साधारणतः एक 3 ते 4 वडे तुम्ही सोडू शकता. खूप जास्त वडे पहिल्या घाण्यामध्ये सोडायचं नाही. आता सुरुवातीला वडे घातल्यावर मोठ्या आचेवर 1-2 मिनटं आपण हे करून घेतलं. वडे आपसूक असे तेलावर तवंगू लागतात. बाजू उलटून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूने मध्यम आचेवर एक 3 ते 4 मिनटं म्हणजे जसा वडा लहान मोठा त्यानुसार तुम्हाला तळून घ्यायचा आहे. म्हणजे अगदी आतपर्यंत चांगला तो तळला जाईल, कच्चा राहणार नाही. मी वडे तुम्ही इथे बघू शकता अगदी छोटे छोटे घातल्यामुळे ना याला तळायला फार जास्त वेळ लागत नाही. एक 5-6 मिनटं झालेली आहे मोठ्या आणि मध्यम आचेवर तळून. आता आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता याच पिठामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे थोडीशी थालीपीठाची भाजणी घाला, थोडेसे तीळ वाढवू शकता. मस्त थालीपीठं तुम्ही भाजूनसुद्धा खाऊ शकता जर तुम्हाला असे हे तळणीचे पदार्थ आवडत नसेल तर. आता सेम कटलेट ना तुम्ही असे थापून एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवले की तुमचे डीप फ्रीजमध्ये अगदी 8 दिवस 10 दिवस चांगले राहतात. फ्रीजरमध्ये ठेवल्यामुळे ना कटलेट तुमचे खराबसुद्धा होणार नाही. जेव्हा तुम्हाला तळून खायचे असतील, शॅलो फ्राय करून खायचे असतील, फक्त काढायचे, रूम टेम्परेचर थोडं करायचं, नंतर एक तर तळून खाऊ शकता, थोडंसं तव्याला तेल घालून शॅलो फ्रायसुद्धा करून खाऊ शकता. फक्त तुम्हाला हे जर स्टोअर करायचं असेल तर यामध्ये तुम्हाला कांदा घालता येणार आहे. बाकी सेम जिन्नस वापरून तुम्हाला हे तयार करता येईल. असे हे कटलेट आपण थोडेसे तयार करून घेतलेत. आता आपण घेतलेल्या साहित्यात साधारणतः एक 10 ते 12 असे हे मध्यम आकाराचे कटलेट तयार होतात. बाहेरून एकदम कुरकुरीत आहे, आतून छान शिजलेला आहे, अजिबात कच्चा दिसत नसेल. तसं हे कटलेट मुलांच्या डब्यासाठी, नाश्त्यासाठी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. सेम पिठाचे तुम्ही भजीसुद्धा करून खाऊ शकता. असे कटलेट केले, थोडासा फोडला की असा हा तुमचा कॉर्न चाटसुद्धा तयार होतो. यामध्ये चिंच गुळाची चटणी, हिरवी चटणी, थोडीशी शेव, डाळिंबाचे दाणे वगैरे, थोडीशी खारे शेंगदाणे, जर आवडत असल्यास थोडंसं दही घालून मस्त तुम्ही कॉर्न कटलेट चाटसुद्धा करून खाऊ शकता. मुलांसाठी, डब्यासाठी असं हे सगळं करू शकता. कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. जर आवडली असेल तर लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल, अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकन नक्की क्लिक करा. इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.